नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल तर तुम्हाला पाहायचं आहे माझे दिवसभराचं रुटीन. तसं तर याआधी मी खूप वेळा शेअर केलेलं आहे, पण तरीसुद्धा चला रोज दिवसानुसार किंवा कामानुसार आपलं रुटीन जे आहे ते बदलत असतं. तसंच माझं हे आहे. जसं काम येईल, जसं मला मॅनेज होईल रामला पाहून, तसं माझं काम दिवसभराचं बदलत राहतं. सकाळचं जे काही बेसिक काम असतं ते आता सर्वच आवरलेलं आहे आणि आज काही जास्त काम नव्हतं, कारण की हे पिकनिकला गेल्यामुळे दुपारचं जेवण म्हणा, सकाळचा टिफिन म्हणा, हे सर्व कामं माझी आवरली होती आणि आता मी लवकरच रामला झोपून शिवणकामासाठी इथे बसले होते. राम जोपर्यंत झोपत नाही ना, तोपर्यंत मला कटिंगचं काम करायला खूप जास्त अवघड जातं. कारण की जसं मी प्रेस करायला बसेल किंवा खडूने मार्किंग करायला बसेल ना, त्याला जी वस्तू मी घेते ना, तीच आता पाहिजे असते. बऱ्यापैकी त्याला सर्वच गोष्टी आता कळायला लागलेल्या आहे. कोणत्या गोष्टींचा कसा वापर केला जातो हे सुद्धा त्याला माहिती आहे. आणि काय करतो तो, जो काही चॉक किंवा खडू आहे ना, तो खातो. त्यामुळे त्याच्याकडे मला लक्ष द्यावं लागतं. चॉक खाल्ला ना, मग काय करतो, साईडने जर मी कुठं ठेवलेला असेल तर घेऊन लपवून ठेवतो आणि त्यानंतर मग खात बसतो. त्यासाठी मी त्याच्याकडे लक्ष ठेवते. मग काय होतं, जास्त त्रास द्यायला लागला ना, मग आपली पण चिडचिड होते आणि काम करावंसं वाटत नाही. त्यामुळे मग मी पहिले त्याला झोपवून घेते. सकाळी ना पहिले काय व्हायचं, खूप जास्त लेट उठायचं, त्यामुळे दुपारचा झोपतच नव्हता. संध्याकाळी 4-5 वाजता झोपला की मग रात्री झोपायला त्रास द्यायचा, असं त्याचं रुटीन झालं होतं. पण आता मी सकाळीच त्याला 8-8:30ला उठवून देते आणि मग त्यानंतर मग परत 12-12:30च्या दरम्यान त्याला झोपवते. कारण की दुपारचा क्लास आता सध्या थांबलेला आहे. जी काही आधीची बॅच होती त्यांचे 3 ते 4 दिवस राहिलेले आहे. संक्रांती आल्यामुळे त्यांना मी सुट्ट्या दिल्या होत्या. पण त्यांचंसुद्धा अजून काही शेड्यूल बसलेलं नाही आणि रामसुद्धा आजारी होता आणि मी पण. त्यामुळे त्यांना काही मी कॉल मेसेज वगैरे काहीच केलं नाही आणि जी आपली दुसरी बॅच होती ती पण 20 तारखेपासून होती. त्यामध्ये पण 3 लेडीज होत्या, पण त्यांनासुद्धा मी नेक्स्ट मंथमध्येच सांगितले. कारण की ह्या महिन्यातलं जे काही शेड्यूल होतं ना, ते पूर्णच डिस्टर्ब झालं. जसे काही मला ब्लाऊजच्या ऑर्डर कंप्लीट करायच्या होत्या त्या पण झाल्या नाही आणि दिवसाला पहिले कसं व्हायचं, 4 ते 5 ब्लाऊज मी आरामशीर शिवायचे. सकाळ म्हणा, संध्याकाळ म्हणा. पण काय होतंय, संध्याकाळी जर जागलं ना, ॲसिडिटीचं प्रमाण खूप वाढते आणि मग दुसऱ्या दिवशी काम करायची सकाळची काही इच्छा होत नाही. तसं तर मला असं वाटतं ना, रात्री काम करण्यापेक्षा ना सकाळीच जास्तीचं लवकर उठावं, म्हणजे काम पटपट होतं. आणि तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा आपण सकाळचं उठून घरातली कामं आवरतो ना, शिवणकामाला सुद्धा छान वाटतं. आणि लेट उठलं ना, मग असं होतं की अर्धा दिवस त्यामध्येच गेला आहे आणि काम काहीच झालं नाही असं मला वाटतं. त्यामुळे बऱ्यापैकी आता मी 6 पावणे 6ला उठते आणि त्यानंतर मग टिफिन, बाकीची भांडी वगैरे हे माझं तासभर काम चालतं आणि मग मी लगेचच अंघोळ वगैरे करून शिवणकामाला बसते आणि जसा राम उठेल मग तसं त्याचं आवरायला घ्यायचं. त्याची अंघोळ झाली, त्याचा नाश्ता, त्यानंतर बाकी त्याचं काही छोटी-मोठी कामं असतील ते सर्व करावं लागतं. त्याच्यामागे ना खूप जास्त माझा वेळ जातो. तसं तर खायला आता बऱ्यापैकी त्रास द्यायचा कमी झाला आहे. पटकन खाऊन घेतो आणि मग त्याला काय करायची मी सुरुवातीला 2 ते 2.5 तासांनी सारखं त्याला भरवायची. मग त्याला भूक नसली ना, मग त्याचं इरिटेशन व्हायचं. त्याला असं वाटायचं, मे बी त्याला वाटत असेल की सारखं भूक नाही तरीसुद्धा ही मला काही ना काही घालते. त्यामुळे आता थोडासा बऱ्यापैकी जास्त पिरियड मी मध्ये जाऊन देते. त्याला स्नॅकचे काही आयटम देते खाण्यामध्ये. जसं बनाना, फ्रूट वगैरे काही पण देते आणि मग त्याचा तो खात बसतो आणि जसं त्याचा मेन कोर्स असेल म्हणजे जेवणाचा, जेव्हा त्याची वेळ होईल ना, तेव्हा मग मी त्याला खाऊ घालते. मला कितीही काम असलं ना, तरीसुद्धा त्याचा खाण्याचा अवमेळ मी अजिबात होऊन देत नाही. मग काय होतं, जर त्याला व्यवस्थित खाणं नसेल त्याचं प्रॉपर ना, मग तो चिडचिड करतो, काम करू देत नाही, पाठीमागून येऊन सारखं बसतो किंवा रडतो, असं काहीसं होतं. तर आता त्याला झोपून इथे मी शिवणकामासाठी बसले होते, तेच कस्टमर आले. त्यामुळे जे काही काम होतं ते माझं तसंच राहिलं. रोज असंच होतं, कस्टमर आलं की अर्धा पाऊण तास त्यांच्या मागेच जातो माझा. त्यांचं काम पाहणं, कुठे फिटिंग, लूज हे सर्व पाहून घेणं आणि त्यानंतर मग शिवणकामाला बसणं. बऱ्यापैकी काय झालं ना, राम पण आजारी आणि मी पण आजारी, त्यामुळे काम तर काही प्रॉपर होत नाही. पण जसं मॅनेज होईल तसं मी इथे करते. आता इथे ना 2 म्हणजे मैत्रिणीच आहे. त्यांचा ब्लाऊज ना बऱ्यापैकी म्हणजे 20 ते 22 दिवस झालं असेल. त्यांनी माझ्याकडे खूप सुरुवातीला दिलेलं संक्रांतीच्या आधी, पण त्यांच्या ब्लाऊजला काही हात लावणं झालंच नव्हतं. त्यानंतर मग अर्जंट ब्लाऊज आले का त्यांच्याच ऑर्डर पूर्ण करायच्या आणि यांचे ब्लाऊज पाठीमागेच राहिले होते. त्यांनी तसं तर संक्रांतीला मागितले होते, पण काही कारणाने त्यांची संक्रांत जे काही सेलिब्रेट करायचं होतं ते राहिलं. त्यामुळे त्यांचे ब्लाऊज पण मी बाजूलाच ठेवले होते. पण म्हणलं चला आता त्या काही बोलत नाही म्हणून आपण त्यांचे ब्लाऊज काय तसंच ठेवण्यामध्ये काही पॉईंट नाही. आणि काय होतं, कस्टमर ना कधीतरी येतं आणि 2 दिवसानंतर लगेच ब्लाऊज मागतं. पण त्यांनी अजिबात सुद्धा म्हणजे 1-2 वेळा विचारलं की ब्लाऊज कधी भेटतील, पण ते पण एकदम शांततेमध्ये. तसं बाकीचे कस्टमर जर त्यांच्या वेळेनुसार त्यांना काम दिलं नाही ना, इतकं रूडली बोलतात ना, मग कितीही तुम्ही त्यांना लवकर काम द्या किंवा काहीही करा, असं काहीसा सीन आहे. खूप वेळा काय होतं ना, काही कस्टमर लवकर काम देतात आणि लगेचच मागतात, पण ते सुद्धा वेळेवरती मला काही देणं होत नाही जर आजारी असेल तर. अदरवाईज मग जी डेट दिलेली आहे त्या डेटला मी काम देतच असते. आता इकडे त्यांचे ब्लाऊज शिवण्याचं किंवा कटिंगचं काम चालूच होतं. सोबतच आता इथे मी प्रेस करायला जे काही शिवलेले ब्लाऊज आहेत त्यांना प्रेस करून घेते. आता हे लोगावचे ब्लाऊज आहेत. 3 ब्लाऊज आहे प्रिन्सेस विथ कपचे.
पण काय झालं आहे ना, तिकडे जायला म्हणजे ज्यावेळेस मी वाघोलीमध्ये मटेरियल आणायला जाईन ना, त्यावेळेस म्हटलं तिथे त्यांना बोलवून ते ब्लाऊज देईन. पण तिकडेसुद्धा वाघोलीमध्ये काही जाणं होईना. एक वेळेस मामीकडे गेले होते बोरनानला, पण संध्याकाळच्या वेळेस गेलेले आणि त्या दिवशी होतं वाघोलीचं मार्केट आणि खूप गर्दी होती. त्यामुळे मला ऑटोसुद्धा भेटली नाही. मग मी तसंच मामीकडे गेले आणि त्यानंतर मग हे ब्लाऊज मी घरीच ठेवले होते. म्हटलं नंतर जर गेले आणि ती जर इकडं आली तर तीसुद्धा घेऊन जाईल, असा काहीसा माझा प्लॅन होता. पण आता पाहूयात, प्रेस करून वगैरे मी बाजूला ठेवते. मी काय करते, ज्यावेळेस पेपर कटिंगला किंवा ब्लाऊजचं जे काय प्रेस आहे मला त्यावेळेस ब्लाऊजचं कटिंग करायचं असतं ना, त्यावेळेस शिवलेल्या ब्लाऊजलासुद्धा प्रेस करून ठेवते. म्हणजे कस्टमर आलं की लगेच घेऊन जातं. त्यानंतर त्यांचे 3 ब्लाऊज आणि त्यानंतर दुसरा जो साईडला ब्ल्यू कलरचा ब्लाऊज दिसतोय त्या कस्टमरचा ब्लाऊजसुद्धा अर्जंटच होता. त्यांनी 2 दिवसात मागितला होता, पण त्या काही अजूनसुद्धा आल्या नाही. आता लेट्स सी कधी येतील आणि मग कधी ब्लाऊज घेऊन जातील हे सुद्धा पाहते. पण प्रेस करून ठेवलं ना काही प्रॉब्लेम नाही. असे जे काही 5 ते 6 ब्लाऊज शिवलेले होते त्यांना प्रेस करून ठेवते आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं कटिंग करून शिवायला बसेल. ज्यावेळेस पण मी कटिंग करायला बसते, शिवायला बसते आणि मला थोडीशी घाई असते किंवा व्हिडिओचं काम असतं, त्यावेळेस नेमकं कोणी ना कोणी येतं. मग त्यांच्यासमोर हे काम करायचं म्हणलं ना खूप ऑकवर्ड होतं. मी खूप वेळा असा विचार करते की कस्टमरसोबत गप्पा मारत मारत आपलं जे काही काम आहे ते करायचं. पण माझं काय होतं त्यावेळेस नेमकं चुकतं काहीतरी. गप्पांमध्येच मी इतकी व्यस्त होते की माझं जे काही हातातलं काम आहे ते मी विसरूनच जाते. तर असा काहीसा सीन होतो. तर ब्लाऊजचं काम वगैरे आवरलं. थोडंसं कटिंग करून मी फक्त ब्लाऊज साईडला ठेवले आणि त्यानंतर मग आम्ही जाणार होतो बोरनानला आज पण. आणि हळदी-कुंकू होतं. तर आजसुद्धा मला 2 ठिकाणी हळदी-कुंकाला आणि बोरनानला जायचं होतं. आय थिंक हा 3रा व्लॉग असेल आपला ज्यामध्ये की मी बोरनान आणि हळदी-कुंकवाचा तुम्हाला दाखवते. पण चला, आता हा माझा डेली रुटीनचाच पार्ट आहे. दिवसभर मी नेमकं काय करते हेच मला तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवायचं असतं. आणि चांगल्या प्रकारे काहीतरी प्रेझेंटेबल दाखवा असाच माझा प्रयत्न असतो. रोजच ते घरातलं दाखवण्यामध्ये काही पॉईंट नाही. तर इथे रामचं आवरून वगैरे आम्ही बोरनानसाठी आलो होतो आणि थोडंसं लांब जिथे की आधीच्या सोसायटीमध्ये मी आले होते ना, तिथेच आजसुद्धा बोरनान होतं आणि त्यांचा हळदी-कुंकूसुद्धा मस्त असा गाजराचा हलवा त्यांनी बनवला होता. गाजराचा हलवा एन्जॉय केल्यानंतर आता ठरलं की सर्वांनी उखाणे घ्यायचे. तर चला, तुम्हाला सुद्धा मी उखाणे एकदा ऐकवते. कपडे बिपडे काढी नाही काय तसंच पडले. आता ते आणलं आतापर्यंत दरवाजा उघडा होता, आता सगळ्याच ऐकल्याशिवाय ते जात नाही. संक्रांतीला वाण म्हणून लुटते तिळगुळ. एक मिनिट बघून म्हण. याचा मोबाईलवर आहे. संक्रांतीला लुटते वाण म्हणून तिळगुळ. विशालच्या प्रेमामुळे मिळाले सौभाग्याचे मान. नाही वाण असं ते आहे. डबल मान. संक्रांत दुसरं घे, जाऊ दे. आपलं जे येते ते तिळागुळाचे वाण. विशालचं नाव. विशालमुळे मिळाले मला सौभाग्याचे मान. लगे इकडे बघायला लागले. तार ताराची समय मोराची, लेक कुणाची लाटे घराण्याची, सुन कुणाची वाघमारे घराण्याची, आवडा उडाची जाऊ द्या पालखी तीन संसारिक समाधानाचा सत्यग्रहांचं नाव घेऊन मागच्या आशीर्वाद अखंड सौभाग्य. इकडं आणा आम्ही मी तर आत नाही. इंग्लिश मध्ये तांदळाला म्हणतात राईस. महेश माझी पहिली चॉईस. तांब्याची कशी पितांबरी घासली, रुमालाने पुसली, पांडुरंगाचं नाव येताना विठ्ठल रुक्मिणी हसली. चलती है सायकल निकलता है दूर, अशोक के हाथ में गुलाब. तर असे छान सर्वांनी उखाणे घेतल्यानंतर 4:30 वाजता त्यांनी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. पण मी 5 पर्यंत तिथे गेले. तिथून झाल्यानंतर परत इथं दुसऱ्या ठिकाणी सुद्धा हळदी-कुंकवासाठी यायचं होतं. त्यांनी 5:30चा टायमिंग दिला होता. ज्यावेळेस मी गेले त्यावेळेस हळदी-कुंकवाचं त्यांचं ऑलमोस्ट आवरतच आलं होतं. पण म्हटलं चला, आता आलोच आहे तर पटकन हळदी-कुंकू लावून घेऊयात आणि त्यानंतर मग घरी जाता येईल लवकर. संध्याकाळी घरी जाऊन तर जास्त काही स्वयंपाकाचं काम नव्हतं. फक्त खिचडी भात मी बनवला होता रामसाठी आणि माझ्यासाठी.
तर चला आता जे काही ब्लाऊज प्रेस करून झाल्यात त्यांच्या डिझाईन थोडक्यात मी तुमच्याबरोबर शेअर करते. एकाच कस्टमरचे 3ही ब्लाऊज आहे प्रिन्सेस विथ कपचे. पाठीमागून फक्त पंचकोनी गळा आणि जी काही लेस मी रविवार पेठेमधून होलसेलमध्ये आणली होती ती लेस मी लावली आणि इतका ब्लाऊजचा लुक सुंदर आला होता ना. जी काही लेस आहे ना त्याने संपूर्ण ब्लाऊजचा लुकच चेंज करून टाकला. जे काही कप्स अटॅच केलेले आहेत ते विथ फिनिशिंग आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही गोळ वगैरे नाही, एकदम व्यवस्थित कपाची फिनिशिंग जी आहे ती येते. आणि हो, जे काही आपला स्टिच विथ अश्विनी चॅनल आहे त्यावरती मी डेली कटिंगचे व्हिडिओ अपलोड करत असते. ब्लाऊजचे मग बॅक साईड किंवा बाहीचं डिझाईन इतर सर्वच मी तिथे अपलोड करत असते. आणि जे काही प्रिन्सेस विथ कपचे ब्लाऊज असतील, बोटनेक ब्लाऊज सर्वांचं कटिंग मी हळूहळू अपलोड करणार आहे. एक दिवसाआड मी तिथे सर्वच व्हिडिओ अपलोड करत असते. अजून जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या जी काही माझं चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला तिथे भेटेल. नेक्स्ट ब्लाऊज जो आहे ना तो एकदमच सुंदर झाला होता आणि हे डिझाईन तर ज्यावेळेस वेअर करेल ना त्यावेळेससुद्धा खूप सुंदर दिसेल. तर अशा प्रकारचा हा ब्लाऊज मी स्टिच केला आहे. तुमच्याकडे पैठणीची साडी असेल तर त्यावरती तर एकदमच छान दिसेल. काठ वगैरे असेल तर. तिसरा हा नेटचा ब्लाऊज होता, पण नेटची जी क्वालिटी होती ना ती थोडीशी अशी मला वाटत होतं डाऊन होती. त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग तर छान आलं होतं, पण माहीत नाही असं थोडंसं लूज पडल्यासारखा ब्लाऊज दिसत होता आणि त्यामुळे मी प्रेस पण नाही केलं कारण की नेट होतं. म्हटलं की जर प्रेस करायला गेलं आणि थोडंसं जरी प्रेस वगैरे लागलं तर पूर्णच फॅब्रिक त्याला चिकटेल. अशा प्रकारच्या लॉंग स्लीव्ज घेतल्यात प्रिन्सेस विथ कपचा आणि पाठीमागून कॅनव्हास पेपर लावून बॅकनेक अशा पद्धतीने मी केला होता. तर असा होता तिसरा ब्लाऊज. आणि थर्डवाला जो होता ना तो एकदमच सिंपल, हा दुसऱ्या कस्टमरचा आहे. याला बटन आणि काज बनवायचे होते ज्यामध्ये की माझा खूप जास्त वेळ जातो. पण चला इथे जवळ काही मशीन मला माहीत नाही कुठे करून देतात वगैरे काय, त्यामुळे मी हातावरतीच करते. एका ब्लाऊजसाठी जायचं आणि करून आणायचं ते सुद्धा काय मला म्हणजे वेळेनुसार काय ठीक वाटत नाही, त्यामुळे मी काही घेऊन जात नाही. बटन बसवायचे ब्लाऊज खूपच कमी असतात. तर इथे खिचडी भात आणि मस्त अशी हिरवी मिरची मी फ्राय करून जो काही संध्याकाळचा डिनर आहे तो पण करून घेते आणि रामलासुद्धा माझ्यासोबत मी भरवते. लवकरच अर्ली डिनर केला होता. 5-5:30 वाजले असतील. म्हटलं झोपायच्या वेळेस जे काही दूध आहे ते गरम करून नंतर पिता येईल थोडंसं हळद टाकून, असा काहीसा प्लॅन होता. संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर आता परत मी ब्लाऊज शिवायला बसलेली आहे. देवपूजा वगैरे सर्वच बाकी आहे कारण की संध्याकाळी मग थोडंसं घर वगैरे क्लीन करूनच नंतर देवपूजा वगैरे करते. पण त्याआधी जे काही ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे ते आता इथे स्टिच करायला बसते. दोन्ही ब्लाऊज कट केले. त्यानंतर अजून एका कस्टमरचा दुसरा एक सिंगल ब्लाऊज होता त्यांचा पण कट करून ठेवला. म्हणलं त्यांनासुद्धा वेळेनुसार देता येईल. खूप बरेच दिवस झाले त्यांनीसुद्धा ब्लाऊज दिला आहे, पण त्यांच्या ब्लाऊजलासुद्धा काही हात लावला नाही. खरंच खूप काही कस्टमर इतके समजून घेतात ना, त्यांना एका वेळेस जरी म्हटलं ना की तब्येत ठीक नाही किंवा होणार नाही तरी समजून घेतात. पण काही कस्टमर इतके रूडली असतात ना, अजिबात त्यांना कितीही सांगितलं ना त्यांना त्यांचं काम वेळेवरच पाहिजे असतं. भलेही त्यांना लवकर द्या, त्यांना त्याची काही किंमत नसते. फक्त त्यांना त्यांचं काम व्यवस्थित झालं पाहिजे. मग दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला कितीही त्रास झाला तरी चालेल. पण चला आता जे काही कामाचा स्पीड असेल किंवा जे काही काम आहे ना ते थोडंसं कमी केलं आहे कारण की सारखं कामाचा लोड घेतला ना की आजार पण येतं. काय होतं, वेळेवर आपलं खाणं होत नाही, वेळेवर झोपणं होत नाही, मग आपोआपच आपल्या जी काही तब्येत आहे ती खराब होते. आणि आपली तब्येत जर खराब झाली ना मग मुलंसुद्धा आपल्यासोबत आजारी पडतात. मग एकमेकांना इन्फेक्शन ह्या सर्व गोष्टी होतात. तर रामसुद्धा आजारी आहे. त्याला जे आहे ना 2दा मी हॉस्पिटलमधून घेऊन आले पण अजून तरी काही फरक पडला नाही. अँटीबायोटिकचे सुद्धा त्याचे 2 डोस झालेत. पण लेट्स सी आता जसं बरं होईल तसं तर मला ठीकच राहील. कारण की मुलं चिडचिड खूप करतात आजारी असल्यावरती. जो काही ब्लाऊज मी स्टिच करायला घेतला आहे ना त्याची डिझाईन ना खूप जास्त सुंदर आहे बाईची. पूर्ण झाल्यानंतर मी पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल. खूपच सुंदर ब्लाऊज तयार झाला होता. सेमी पैठणीवरचा ब्लाऊज होता. ज्यावेळेस मी शिवणकाम चालू केलं ना, म्हणजे शिवणकामचा क्लास चालू केला ना 10वी नंतर, म्हणजे बोर्ड एक्झाम झाली होती त्यानंतर मी क्लास जॉईन केला होता. जेव्हा आम्ही क्लासमध्ये जाऊन बसायचो ना, माझी लहान बहीण आणि आम्ही दोघी सोबत क्लासला जायचो आणि बाकीच्या ज्या काही लेडीज होत्या ना त्या आमच्यापेक्षा खूप मोठ्या होत्या. आणि त्यामुळे व्हायचं काय, जेव्हा मी क्लासमध्ये बसायचे ना त्यावेळेस नेमकं कटोरी कशाला म्हणायचं, बॅक साईड कशाला म्हणायचं, बाईचा दंडगेर काय असतो हे काहीच समजायचं नाही. सर फक्त बोर्डवर शिकवायचे, आम्ही फक्त त्यांच्या चेहऱ्याकडेच पाहायचो, असं आमचं व्हायचं. पण घरी आल्यानंतर ना असं वाटायचं की घरच्यांनी म्हणायला नको की तुम्ही क्लास लावला आणि काहीच करत नाही, तुम्हाला काही जमतही नाही. या एका वाक्यावरतीच आम्ही क्लास इतका जोमाने केला. घरी आल्यानंतर 12-1 पर्यंत आम्ही जे काही कार्डबोर्डचे कटिंग असतील किंवा बाकी जे काही पेपरचे कटिंग असेल ते करत बसायचो. आणि एकच डायग्राम सर आम्हाला 12 वेळा नोटबुकमध्ये पण ड्रॉ करायला लावायचे. त्यानंतर 12 वेळा कार्डशीट पेपरवरती आणि 12 वेळा न्यूजपेपरवरती. असं म्हणजे इतकी प्रॅक्टिस त्यांनी डीपली घेतली होती. पहिला जो काही ब्लाऊज होता तो त्यांनी म्हणजे सुई धाग्याने आम्हाला शिवायला लावला होता. त्यामुळे काय होतं, मेमरीमध्ये ते एकदम फिट बसतं. आणि जी काही मशीनवरती टीप मारायची असते ना तीसुद्धा एकदम इतकी बारीक मारायला लावायची की उसवायला गेल्यानंतर
किती वेळा आपण ते उसवलंय ना, त्यावरून आपण ब्लाऊज कसा स्टिच केला होता, म्हणजे आपण कुठे चुकलो होतो हे सुद्धा लक्षात राहायचं. तर इतकी प्रॅक्टिस त्यांनी आमची करून घेतली होती. पण काय झालं, तो पिरियड जर आत्ता असता ना, म्हणजे ह्या एज ग्रुपमध्ये, तर मला असं वाटतं की जास्त गोष्टी डोक्यात बसल्या असत्या. ते त्यावेळेस खूप जास्त चांगले शिकवायचे. पण काय होतं, आपली मेमरी जेवढं काय आपलं एज आहे ना, त्यानुसारच चालते आणि मग जास्त काय आपल्या लक्षात येत नाही. तर असा अनुभव होता. कधीतरी डिटेलमध्ये मी क्लासचा अनुभव नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. तर चला, आजचा जो काही व्लॉग आहे तो छान अशा आमच्या क्यूट दूध आणि चहा पिण्याने मी संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.